मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांचा एकच प्रश्न आहे, फेब्रुवारीचा हप्ता येणार की नाही येणार? याचे कारण असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे आणि यामध्ये 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना प्रश्न पडलेला आहे की योजनेचे पैसे कोणाला येणार, कोणाला नाही येणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणाला अपात्र करण्यात येणार, कोणाला योजनेतून वगळल्या जाणार आणि कोणाला पैसे सुरू राहणार, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. परंतु चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना वगळण्यात येत आहे आणि कोणत्या महिला वगळल्या जाणार आहे, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कोणत्या तारखेला तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे याची माहितीसुद्धा आलेली आहे. पूर्ण समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे 20 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे. आणि हे फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे? तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे. या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही, कारण की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे पात्र नाही, अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी करून यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येत आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज नियमबाह्य भरल्या गेलेले आहे, अशा अद्यापपर्यंत 5 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या नियमांचे उल्लंघन केलेल्या महिलांचे पैसे बंद होणार आहे? ह्या ज्या 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये, यामध्ये कोणत्या महिला सहभागी आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर पहा, ज्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेले आहे. ज्या महिलेकडे किंवा महिलेच्या कुटुंबाकडे 4 व्हीलर गाडी आहे, अशाही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेले आहे. योजनेचे पैसे बंद करण्यात आलेले आहे. सोबतच ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा घेत आहे, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेले आहे. योजनेचे पैसे बंद करण्यात आलेले आहे. आणि ज्या महिलांनी महिला व बालविकास विभागाला स्वतःहून निवेदन केलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आमचा लाभ बंद करण्यात यावा, अशा महिला हे सर्व मिळून एकूण 5 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे. यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अशा महिलांना मिळणार नाही. आता पहा, अजून कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे? योजनेचे पैसे अजून कोणत्या महिलांचे बंद होणार आहे? फेब्रुवारी महिन्याचे पैसे कोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येणार नाही? सविस्तर माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुमच्याकरिता उपलब्ध असते आणि येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्या महिलांनी भरलेला आहे, त्या सर्व महिलांचे अर्ज तपासल्या जात आहे. अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे आणि यामध्ये ज्या महिलांचे अर्ज नियमबाह्य भरल्या गेलेले असतील, जरी त्यांना अद्यापपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले असतील, परंतु यापुढे त्यांना पैसे मिळणार नाही. ज्या महिला यामध्ये अपात्र ठरतील, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे. परंतु सरकारने स्पष्ट केलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे आणि लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात येणार नाही. परंतु यामध्ये फक्त अशाच लाडक्या बहिणींचे पैसे सुरू राहणार आहे की ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज भरलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिलांची पात्रता आहे, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरीब गरजू कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम बनविणे आणि खऱ्या लाभार्थी महिलांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने सरकारने सुरू केलेली आहे.
आणि म्हणून ज्या खऱ्या लाभार्थी महिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या, अशा महिलांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याकरिता सरकारने महिलाच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केलेले आहे. अर्जाची पडताळणी सुरू केलेली आहे आणि या पडताळणीमध्ये ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे. परंतु ज्या महिलांनी नियमांचे पालन करत अर्ज भरलेले आहे, ज्या महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची पात्रता आहे, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू राहणार आहे. परंतु ज्या महिलांचे वय 65 वर्षाचे वर आहे, ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर गाडी आहे, ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे किंवा ज्या महिलांनी 1500 पर्यंतचा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही, अशी माहिती या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना नियमांचे उल्लंघन केलेले आहे, अशा महिलांना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. परंतु ज्या पात्र महिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांचे पालन करत अर्ज भरलेले आहे, अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे अंदाजे 20 तारखेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण 20 तारखेच्या दरम्यान सुरू होऊ शकते, अशी माहिती आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.